नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली RT ॲडमिशन 2024-25साठी ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत। तर तो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठे आणि कसा भरायचा आहे याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला RT संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम RTचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला RTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यावं लागणार आहे। RTच्या वेबसाईटवरती येण्यासाठी फक्त तुम्हाला Google Chromeवर यायचं आहे आणि इथं फक्त RT ॲडमिशन महाराष्ट्र जरी तुम्ही टाकलात तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा RT ॲडमिशन 2024-25 स्टुडंट पोर्टल अशी वेबसाईट तुमच्यासमोर येणार आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर RTची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। इथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। इथे सरळ सरळ दिलेले आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून। जर तुम्हाला मग इथं ॲडमिशन शेड्यूल वगैरे बघायचं आहे, डेट वगैरे, तर यावरती क्लिक करा। इथं शाळा लॉग इन चे सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत। त्यानंतर सर्वात अगोदर ह्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। यावरती सुद्धा आपला एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी मागच्या वेळेसच बनवलेला आहे, तो सुद्धा एक वेळेस बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व सूचना या ठिकाणी कळेल। फॉर्म संदर्भातली सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत, तर ते सुद्धा एक वेळेस बघून घ्या। चॅनलवरती आपला व्हिडिओ ऑलरेडी यावरती आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा फिलअप करायचा हे बघणार आहोत। सर्वात अगोदर काय करायचं, आपल्याला ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी जास्त गोंधळून जायचं नाही आहे। जर नवीन विद्यार्थ्यांचा तुम्ही फॉर्म भरत असाल, आपल्या बालकाचे नवीन कॅन्डिडेटचे जर फॉर्म भरत असाल तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। जे न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी दिलेले आहे तर त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन एखाद्या वेळेस केलं असेल, फॉर्म भरायचा बाकी असेल, तर त्यांनी या ठिकाणी डायरेक्ट युजरनेम, ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डने लॉग इन करून जे आहेत तर ते लॉग इन करून फॉर्म भरू शकता। परंतु जर नवीन विद्यार्थी असेल, फर्स्ट टाईम तुम्ही फॉर्म भरत असाल, तर सुरुवातीला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे आहेत। न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। इथं काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, एकदा वाचून घ्या। खाली सूचना बघा काय दिलेली आहे, एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही, म्हणून जन्मतारीख आहे तीच टाका। कुठलीही चुकीची माहिती या ठिकाणी टाकू नका। एका बालकाला एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सदर अर्ज रद्द होईल। जन्मतारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज भरावा। जर चुकीची तारीख टाकली गेली तर अर्ज तुम्ही डिलीट करून पुन्हा या ठिकाणी भरू शकता। त्यानंतर आता बघा, सर्वात अगोदर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। इथं दिलेलं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे। यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी टाकावं लागणार आहे। सगळ्यात अगोदर बघा, जे डिस्ट्रिक्ट वगैरे आहे तुमचा तो सिलेक्ट करा। त्यानंतर लास्ट नेम काय आहे बालकाचा, त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बालकाचं लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे। पहिले सरनेम टाकायचं आहे, त्याचं विद्यार्थ्याचं नाव, नंतर वडिलाचे नाव। त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी, म्हणजे तो हँडिकॅप वगैरे आहे का, तर इथं नो करा, नसेल तर, असेल तर येस करा। त्याच्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ, म्हणजे जन्मतारीख आहे बालकाची, ती या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे या ठिकाणी जसाचा तसा इथं एंटर करायचा आहे। ओके। आणि त्यानंतर पालकाचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की चालू असेल तो करंट मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून नंतरची जी काही प्रोसेस असते RTची तर त्या संदर्भातले सर्व मेसेज तुम्हाला त्या मोबाईलवरती येत असतात। म्हणून मोबाईल नंबर हे व्यवस्थित टाका आणि चालू मोबाईल नंबर टाका। संपूर्ण माहिती फिल झाल्यानंतर इथं शेवटी रजिस्टर बटनावरती क्लिक करा। रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती एक SMS येणार आहे। SMS या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळून जाणार आहे। तो युजरनेम पासवर्ड व्यवस्थित ठेवायचा आहे, कुठेतरी लिहून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने खाली जे पोर्टल आहे, पोर्टलवरती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला युजरनेम पासवर्ड शो होणार आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा युजरनेम आणि पासवर्ड जो आहे तर इथं साईडला तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत। म्हणजे कुठं, इथं जे डॅशबोर्डवर तुम्ही परत येणार आहात तर इथं तुम्हाला तो युजरनेम पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा हा जसाच तसा वरती जे अक्षर दिसत आहे ते खाली टाईप करून घ्यायचे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन पॉपअप तुमच्यासमोर ओपन होणार आहे, ज्याच्यावर की तुम्हाला पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे। जो पासवर्ड मिळालेला आहे तर तो बदलून घ्यायचा आहे। मग इथं काय करायचं, सिंपल
ॲप्लिकेशन नंबर ऑलरेडी इथे येईल किंवा तुम्ही टाकून घ्या. ओल्ड पासवर्ड जो तुम्हाला आता मोबाईलवरती मिळाला तो ओल्ड पासवर्ड इथे टाका आणि नवीन पासवर्ड तुम्हाला काही नावानुसार बनवायचं असेल तर ते इथं बनवून घ्या. 2 वेळेस तो पासवर्ड नवीन टाका आणि इथं खाली सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल कन्फर्मेशनचा की पासवर्ड अपडेट सक्सेसफुलीचा. इथं मेसेज येईल आणि तो पासवर्ड अपडेट होऊन जाईल. यानंतर सरळ तुम्हाला आता पुन्हा काय करायचं आहे, या डॅशबोर्डवरती तुम्ही परत येणार आहेत. नवीन युजरनेम आणि पासवर्ड जो आहे तर तो इथं फिलअप करा. इथं युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा फिल करा जसंच तसा खाली आणि इथं लॉग इन बटनावरती क्लिक करा. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आता तुमच्यासमोर मेन फॉर्म जो आहे तर तो ओपन होणार आहे. इथं काही टॅब तुम्हाला दिसते ते सगळे टॅब आपल्याला कंप्लीट या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. जसे की सगळ्यात अगोदर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म राहील, त्यानंतर स्कूल सिलेक्शन राहील, त्यानंतर समरी आणि नंतर मग ॲडमिट कार्ड, हे ग्रीव्हन्स आणि लॉगआउट ह्या सगळ्या टॅबचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे किंवा ते फिल करायचे आहे. ते एक एक सविस्तर आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. आता इथं ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी सर्वात अगोदर चाइल्ड नेम दिलेले आहेत. चाइल्ड नेममध्ये बाळाचे नाव टाकून घ्यायचे आहेत. लास्ट नेम असेल, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. मराठीचं नाव ऑटोमॅटिक येईल, तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये फिलअप करा. मदर नेमसुद्धा इथं फिल करा, पूर्ण आईचे नाव. वडिलाचे नाव पूर्ण या ठिकाणी फिल करा. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे बाळाची ती टाका किंवा ऑलरेडी येऊन जाईल. जेंडर मेल आहे की फिमेल आहे ते. त्यानंतर इथं सिलेक्ट स्टेट वगैरे सिलेक्ट करावं लागणार आहे. इथं विलेज आहे, विलेज गाव सिलेक्ट करा. स्टेट वगैरे सिलेक्ट करा. चाइल्ड डेट ऑफ बर्थ वगैरे झाली की खाली इथं ॲड्रेस टाका. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला एक वेळेस या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहेत. आणि इथं बघा, यापूर्वी RT 25% प्रवेश अंतर्गत घेतला आहे का. जर पहिले यापूर्वी RTमध्ये प्रवेश घेतला असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आणि इथं ॲड्रेस वगैरे फिलअप केल्यानंतर इथं सेव्ह बटनावरती क्लिक करा. आणि सेव्ह केल्यानंतर काय होईल, तुम्हाला इथं जे आहेत तर एक गुगल मॅपचं जे बटन आहे तर ते या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. अशा पद्धतीचं इथं बघा एक गुगल मॅपचं जे बटन आहे तर ते तुम्हाला इथे दिसणार आहे. मग यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहेत आणि मॅप ओपन करून घ्यायचे आहेत. मॅपमध्ये मग नंतर तुम्हाला इथं अशा प्रकारचं दिसणार आहे. आपलं घर जे आहे जिथं असेल तिथं हा लाल बलून घेऊन यायचा आहे आणि त्याला सेट करायचं आहे. रेड जे बलून आहे तर ते आपल्या घराजवळ येऊन सेट करायचं आहे. हे लॅटिट्यूड लँगिट्यूड पण इथून कॉपी करा किंवा मग कुठे नोट करून घ्या आणि ते आपल्याला इथं वरती टाकावं लागतं आहे पुन्हा. अशा पद्धतीनं बलून वगैरे सेट केल्यानंतर सेव्ह करा. एक पॉपअप येईल करेक्ट वगैरे आहे का म्हणून, मग ते सेव्ह करा. एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही पुन्हा ते एडिट पण करू शकता. मग इथं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड आपल्याला ते टाकावं लागतं आहे. ठीक आहे, जे आहे ते अशा पद्धतीनं आपलं गुगल मॅपनं आपलं ॲड्रेस जो आहे तर तो सेट करावा लागतो आहे. सेट केल्यानंतर अजून तुम्हाला काही बदल वगैरे करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता. परंतु सगळी माहिती वगैरे लॅटिट्यूड लँगिट्यूड वगैरे झाल्यानंतर सेव्ह बटनावरती तुम्ही क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर अजून पुढचं इंटरफेस तुमच्यासमोर आता असं येणार आहे, ॲप्लिकेशन फॉर्म. चाइल्ड इन्फॉर्मेशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी दुसरं टॅब वर आपण जाणार आहोत, ॲप्लिकेशनवरती. ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर इथं जे आहे तर अजून काही माहिती आपल्याला फिल करावं लागणार आहे. जसं की या ठिकाणी फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, कोणत्या क्लाससाठी तुम्ही अप्लाय करतात. इथं तुम्हाला स्टँडर्ड सिलेक्ट करावं लागणार आहे. सिलेक्ट मीडियम, कोणत्या मीडियमची स्कूल आहे तर ते या ठिकाणी 2 वेळेस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन म्हणजे धर्म निवडायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी, आपली कॅटेगरी कोणती आहे, कास्ट वगैरे कोणती आहे तर ते या ठिकाणी निवडावं लागणार आहे. त्यानंतर खाली बघा, इफ यू चाइल्ड CWSN किंवा चाइल्ड विथ स्पेशल नीड फॉर डिसेबिलिटी, म्हणजे दिव्यांग वगैरे आहे का, अपंग वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर HIV बाधित वगैरे आहे का तर ते असेल तर येस, नसेल तर नो या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला फिल करावं लागणार आहे. पॅन कार्ड नंबर पॅरेंट्सचा वगैरे असेल तर, ईमेल ID सुद्धा या ठिकाणी. त्यानंतर मोबाईल नंबर ऑलरेडी इथं येईल. आणि इन्कम, फॅमिली इन्कम RS तुमचं किती आहे, इन्कम सर्टिफिकेट जे तुम्ही काढलेलं असाल त्यावरती जेवढं आहे तिथं तेवढं तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. काही माहिती या ठिकाणी भरू नका, तुमच्याकडे जे डॉक्युमेंटरी आहेत तर तेच फिलअप करा. अन्यथा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्या पाल्याच्या ॲडमिशनचं जर ते आहे तर ते कॅन्सल करतात. इथं खाली डॉक्युमेंटमध्ये ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही काय दिलेलं आहे तर ते यस वगैरे करा. बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट यस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली अशा पद्धतीनं सर्व माहिती फिल झाल्यानंतर खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर आता स्कूल सिलेक्शनचा पॉपअप तुमच्यासमोर अशा पद्धतीने या ठिकाणी येणार आहे। स्कूल सिलेक्शनसाठी या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला इथं 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि मग ग्रेटर दॅन 3 किलोमीटरचे स्कूल या ठिकाणी दिलेले आहेत। सर्वात अगोदर तुम्ही काय करायचे, 1 किलोमीटरवरती क्लिक करायचे आहेत, त्या ठिकाणी शाळा सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत, जे जवळच्या शाळा आहेत जे तुम्हाला मिळालेल्या आहेत। इथं जे टिक बॉक्स येईल, चेक बॉक्स त्याच्यासमोर, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे ती शाळा सिलेक्ट होईल। ज्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात तर ती या ठिकाणी दिलेली राहील। ज्या शाळेसाठी तुम्ही इलिजिबल आहात तर त्या शाळेचे लिस्ट इथं वरती दिलेलं असेल आणि ज्या शाळेसाठी तुम्ही पात्र नाहीत तर त्या शाळेचे लिस्ट इथं खाली दिलेलं असणार आहे। तर मग तुम्हाला जे शाळा पात्र आहे तर तुम्ही त्याच्यावरती चेकबॉक्सवरती इथं क्लिक करा आणि इथं सेव्ह बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहेत। सेव्ह केल्यानंतर पुढे बघा तुमच्यासमोर एक अजून कन्फर्म झाल्याचं एक मेसेज वगैरे येईल आणि इथं अशा पद्धतीने तुम्हाला इमेज दिसणार आहे की ही शाळा तुमची सिलेक्ट झालेली आहे। आणि 1 किलोमीटरच्या आत शाळा मिळाली नसेल तर तुम्ही 3 किलोमीटरवरती क्लिक करा, 1 ते 3 वरती, मग त्याच्यात काही शाळा तुम्हाला मिळेल ते। अशा पद्धतीने शाळा वगैरे सिलेक्ट केल्यानंतर शाळेची इमेज वगैरे तुम्हाला दाखवाल की कशा पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे। मग पुढचं सेव्ह केल्यानंतर जे आहे तर तुमच्यासमोर फॉर्म सबमिशनचं एक ऑप्शन येईल, म्हणजे तुम्ही फिलअप केलेली सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। माहिती एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्या, त्यामध्ये काही चुकीची माहिती वगैरे भरल्या गेलेली आहे का। खाली स्क्रॉल करत या, खाली एक चेकबॉक्स येईल, कन्फर्मेशन डिक्लेरेशन राहील, ते कन्फर्मेशन करा, त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर जे आहे तर मग या ठिकाणी कन्फर्म अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहेत। अजून एक मेसेज पॉपअप येईल तुम्हाला खाली की ॲप्लिकेशन इज कन्फर्म, नाव यू कॅन मेक एनी चेंजेस, ओकेवरती क्लिक करा आणि फायनली या ठिकाणी कन्फर्म अँड सबमिट बटनावरती क्लिक करा, म्हणजे इथे तुमचा फॉर्म जे आहे तर ते फिलअप होणार आहे। फिल झाल्यानंतर तुमचं फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला आहे। आता यानंतर तुम्हाला जे आहेत अजून एक ऑप्शन या ठिकाणी येईल की जनरेट PDF, म्हणजे तो फॉर्म जर तुम्ही भरलेला आहे तर त्याची PDF जनरेट होणार आहे। ते PDFची जे आहेत लगेच प्रिंट काढून घ्या, परंतु तुम्ही जर मोबाईलमध्ये वगैरे फॉर्म भरला तर PDF जनरेट करा आणि बाहेर कॅफेवरून प्रिंट काढून घ्या, कारण ही प्रिंट तुम्हाला या ठिकाणी जर तुमचं पालकाचा नंबर लागला, जर निवड यादीमध्ये लॉटरी निवड पद्धतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला हा फॉर्म नंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये द्यावं लागतं आहे। म्हणून नक्कीच तुम्ही हा फॉर्म फिलअप केल्यानंतर त्याची प्रिंट काढा, अशा पद्धतीने तुमचा फॉर्म दिसणार आहे। फॉर्मसुद्धा इथं बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म दिसणार आहे, पूर्ण माहिती त्यावरती येणार आहे। कन्फर्म झालं आहे, पूर्ण PDF काढून घ्या, फॉर्मची प्रिंट काढून घ्या। त्यानंतर जे पुढचे ऑप्शन आहेत पोर्टलवरती या ठिकाणी फॉर्म सबमिशन झालं आहे। आता ॲडमिट कार्ड हे काय आहे, तुमचं फॉर्म फिलअप झाल्यानंतर जी लॉटरी पद्धतीने निवड यादी होणार आहे, पहिलं राऊंड, दुसरं राऊंड, तिसरं राऊंड लागणार आहे। ज्या बालकाचा नंबर लागला तर त्याला एक ॲडमिट कार्ड या ठिकाणी जनरेट होत असतो, तर तो ॲडमिट कार्डसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। पण हे नंतरची प्रोसेस आहे, ज्यावेळेस लॉटरी पद्धतीने पहिला राऊंड होईल, राऊंडमध्ये ज्यांचा नंबर विद्यार्थ्यांचा लागणार आहे त्यांनाच हे ॲडमिट कार्ड या ठिकाणी अवेलेबल होत असतो, जनरेट होत असतो। तो ॲडमिट कार्डचा नमुना अशा पद्धतीने राहील, या ठिकाणी बालकाचं नाव वगैरे राहील, कुठे लागला आहे नंबर वगैरे ते माहिती राहील, कोणती शाळा वगैरे आहे, किंवा मग इथं सही वगैरे राहील शिक्षण संचालनालयाचे, ठीक आहे। तर अशा पद्धतीचं एक ॲडमिट कार्ड जनरेट होत असतो आणि बालकाचा नंबर लागल्यावर, ठीक आहे। आणि त्यानंतरचं जे टॅब आहे ग्रीमियस, काही अडचण वगैरे तुम्हाला असेल, जर पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तक्रारी ग्रीमियस या पर्यायामार्फत ऑनलाईन तक्रारी नोंदवू शकते। त्यानंतर शेवटचा लॉगआउट, तुमचं सर्व काही काम वगैरे झालं असेल पोर्टलवरती तर तुम्ही सरळ या ठिकाणी बॅक येऊ शकता, म्हणजे लॉगआउट करून घ्यायचे आहेत। जर लॉगआउट नाही केलं तर पोर्टल तुमचं तसं चालू राहतं आहे, काही बाय मिस्टेक त्यावरती काही क्लिक कुठं झालं तर बालकाचा प्रवेश या ठिकाणी अर्ज जे आहेत ते रद्द होऊ शकतात। म्हणून सर्व काम झाल्यानंतर या ठिकाणी लॉगआउट बटनावरती क्लिक करून परत येऊन जायचं आहे। म्हणजे अशा पद्धतीनं पूर्ण फॉर्म आपल्याला मोबाईलवर सुद्धा भरता येत असतो आणि PC लॅपटॉपवरती सुद्धा तुम्ही भरू शकता। मोबाईलवरती जर तुम्ही भरत असाल फक्त सुरुवातीला क्रोमवरती जा, क्रोमवरती गेल्यानंतर वरती 3 डॉटमध्ये जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करा आणि मोबाईलवर सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता, एवढं काही हार्ड नाही आहे। यामध्ये फोटो अपलोड करायचे नाही, डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही, फक्त डॉक्युमेंटचे जे काही माहिती आहे तर ती व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला फिल करायची आहे। आणि संपूर्ण माहिती फिल झाल्यानंतर मग थोड्या दिवसानं सगळे ॲप्लिकेशन सबमिशन झाल्यानंतर लगेच लॉटरी पद्धतीने या ठिकाणी राऊंड काढले जात असतात। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।